आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। किती दिवस हे असंच खेळत बसायचं? दादा दादा अरे एक मिनिट, इतक्या गडबडीनं कुठे चाललात? एकटा नाही, आपण चाललो आहोत। आत्ताच्या आत्ता आपण आईला आपल्या नात्याबद्दल सांगणार आहोत। ओके चल। एक मिनिट आदित्य सर, काय झालं? थांबा जरा। काय चाललंय तुमचं आदित्य सर? हे बघा, आपल्याबद्दल देवी आईंना समज सांगितल्यावर पुढे काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे कधी ना कधी आपल्याला हे सांगायचंच आहे ना। मग हीच ती वेळ असं समज आणि चल माझ्यासोबत। आदित्य सर, असं का करताय तुम्ही? अरे तुम्हाला कळत कसं नाहीये? हे बघा, आधीच त्या दिशा मॅडमनी समद्यांना ताप दिलाय। अरे तर आबासाहेब घरात आहेत, गोकुळाष्टमीचा सण साजरा केलाय काल समद्यांनी, समदे आनंदात आहेत। पण तुम्ही आपल्याबद्दल देवी आईंना समज सांगून समद्यांच्या आनंदावर इरजण घालणार आहात का? अरे मग मी करू तर काय करू यार? शांत राहण्याचा प्रयत्न करा। तू मला या सिच्युएशन मध्ये शांत राहायला सांगतेस? वय आदित्य सर, कारण जेव्हा अशी परिस्थिती येते की तेव्हा आपल्याला वाटत असतं की की आपल्या मनासारखं काहीच होत नाहीये। समजा जग आपल्या विरोधात आहे, आपण एकटे आहोत, आपल्या सोबत कुणीच नाहीये। आपल्याला समोरच्याला काहीतरी सांगायचं आहे, पण ते त्यांना सांगता येत नाहीये, ते आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत। तशा परिस्थितीत आपण शांत राहायला पाहिजे, शांतपणे समोर आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे। घाई गडबडीत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, विचार करून घ्यायचा। कारण घाई गडबडीत घेतलेला निर्णय शक्यतो चुकतो, कारण तेव्हा आपलं डोकं थाऱ्यावर नसतं। आदित्य सर, ही परिस्थिती आपल्यासाठी काही नवीन आहे का? हे बघा, याआधी सुद्धा आपल्यावर, आपल्या घरावर, आपल्या नात्यावर अशी संकट येऊन गेली आहेत, पण आपल्या एकमेकांवर असलेला विश्वास, एकमेकांवर असलेलं प्रेम यावेळी सुद्धा कामाला येईल याची खात्री आहे मला। पारू, तुझ्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती ना तर रडली असती, हट्ट धरला असता दादाकडे की आत्ताच्या आत्ता चला आणि आईला सगळं सांगून टाका। पारू, तू कमाल आहेस यार, किती किती मॅच्युअरली हँडल केलंस सगळं। प्रीतम सर, मला आदित्य सरांवर पूर्ण विश्वास आहे, आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आपण जरा शांत राहायला हवं। मलाही पारूचं बोलणं पटतंय। आता आपण सगळे शांत राहूया, एकदा का योग्य वेळ आली ना की मग आपण आईंना सगळं सांगू। वय